आपल्या क्षणी यासोबत सुषमा अंधारे आहेत, ठाकरे गटाच्या नेत्या. आपण त्यांच्याशी अधिक संवाद साधूया. सुषमाताई, सध्या मस्साजोगमध्ये हे जे आंदोलन सुरू आहे धनंजय देशमुख यांचं, या संदर्भामध्ये आपण काय प्रतिक्रिया द्याल? कारण आतापर्यंत सरकारकडनं कुठल्याही पद्धतीची प्रतिसाद आलेला नाही. मला असं वाटतं की धनंजय देशमुख साहेब किंवा एकूण देशमुख कुटुंबियांची जी उद्विग्नता आहे त्या उद्विग्नतेतून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केलं जाते, हा सरकारचा नाकर्तेपणा आहे. वारंवार ते न्यायाची मागणी करत आहेत. मोर्चे, आंदोलनं, जनक्षोभ यात्रा, जलसमाधी आंदोलन, मुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी, सगळे उपाय त्यांनी करून बघितले, पण या सगळ्यांचा काहीच फायदा होताना दिसत नाही. उलट पक्षी हे सगळं देशमुख साहेबांची हत्या भाजप जणू इष्टापत्ती असल्यासारखं हाताळत आहे. एकीकडे सुरेश धस हे माझ्याकडे ढिगाने पुरावे आहेत असं वेगवेगळ्या मोर्चातून सांगत आहेत आणि पोलीस असं म्हणतात की आमच्याकडे पुरावे नाहीत तर आम्ही गुन्हा कसा दाखल करायचा. नेमकं खरं कोण बोलतंय? पोलीस खरं बोलतायत की धस खरं बोलतायत की फडणवीस खरं बोलतायत ते आम्हाला आता कळत नाहीये. जर पुरावे असतील तर सुरेश धस त्याचं अफिडेव्हिशन का बरं पोलिसांकडे देत नाहीत? आणि धसांनी जर अफिडेव्हिशन दिलं असेल तर तरी सुद्धा जर पोलीस गुन्हा दाखल करून घेत नाहीत तर याचा अर्थ आका आणि आकांचे आका ही जी भाषा केली जाते धसांकडून, त्या सगळ्या आकांचे सरताज असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची कदाचित गुन्हेगारांना वाचवण्याचीच इच्छाशक्ती जास्त दिसते, ज्यामुळे आत्ता मस्साजोगमधला हे तणावाचं चित्र दिसत आहे. सुषमाताई, सध्याच्या या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने आता तुमची भूमिका कशी राहील? नाही, मला असं वाटतंय की आता जे काही सुषमाताई, तुम्हाला क्षणभर थांबवतोय. आपण पुन्हा एकदा तिथली थेट दृश्य बघूया. मनोज जरांगे बोलतायत आणि त्याचबरोबर सगळे जबाबदारी घ्यायला लागलेत, ते सगळे समजून सांगतील. पुन्हा आणखीन आज दिवसभरात सगळ्यांना बोलून घेतील. पोलीस अधीक्षक दाखल झालेले आहेत आणि तेही विनंती करत आहेत धनंजय देशमुखांना खाली येण्याची आणि त्यामुळे पुन्हा एकदा फोनवरून संपर्क करून मनोज जरांगे धनंजय देशमुखांना विनंती करतायत की आपण खाली यावं. हॅलो, हॅलो, आपण घटनास्थळावरची दृश्य बघतोय. पोलिसांनी यापूर्वी सुद्धा प्रयत्न केला होता टाकीपर्यंत पोहोचण्याचा, परंतु तेव्हा तो सफल झाला नव्हता. यानंतर आता मनोज जरांगे यांच्या सहाय्याने पुन्हा एकदा पोलीस आवाहन करत आहेत धनंजय देशमुखांना की आपण कृपया आपलं आंदोलन थांबवावं, टाकीवरनं खाली यावं. आणि या संदर्भामध्ये विनवण्या सातत्याने सुरू आहेत. गेले काही दिवस सातत्याने हे आंदोलन अधिकाधिक तीव्र होताना आपण पाहतोय. आपल्यासोबत सध्या सुषमा अंधारे आहेत, ठाकरे गटाच्या नेत्या. आपण त्यांच्याशी पुन्हा एकदा संवाद साधूया. सुषमाताई, तर या सगळ्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये आता आपली भूमिका कशी असणार आहे? आपण कुठल्याही पद्धतीने यामध्ये हस्तक्षेप करणार आहात का? नाही, आमची भूमिका ही असेल की आता आम्हाला एकच प्रश्न फडणवीसांना विचारायचा आहे की फडणवीसांची खरंच इच्छाशक्ती देशमुख कुटुंबांना न्याय द्यायची आहे का, की फडणवीसांना हा तणाव फक्त एन्जॉय करायचा आहे? ज्या पद्धतीने फडणवीस भूमिका घेत आहेत आणि एकीकडे ते सांगतात की मी कुणालाही सोडणार नाही, मात्र आकाला सोडून देतात आणि खालचे फक्त जिन तेवढे पकडले जातात. पण आका सुटून आला तर आका नवीन जिनची अख्खी बटालियन तयार करेल ना. त्यामुळे फडणवीसांची खरंच गुन्हेगारीची पाळंमुळं खणून काढण्याची इच्छाशक्ती आहे का, हा प्रश्न आम्हाला फक्त आता देवेंद्र फडणवीसांना विचारायचा आहे की फक्त आणि फक्त त्यांच्या राजकारणासाठी आणि राजकीय पट रंगवण्यासाठी ते देशमुख कुटुंबाचा बळी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सुषमाताई, सध्या अर्थातच असंही म्हटलं जात आहे की देशमुख कुटुंबियांना सुद्धा प्रचंड असुरक्षिततेच्या संदर्भामध्ये किंवा त्यांना धमक्या येत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जी त्यांची आत्ता मागणी आहे की वाल्मी कराडवरती खुनाचा गुन्हा दाखल करावा आणि त्याचबरोबर मकोका अंतर्गत त्याला सुद्धा समाविष्ट करण्यात यावं. या दोन गोष्टी घडल्या तर हे सगळं प्रकरण कुठेतरी थांबेल का? ही सुरक्षितता निर्माण होईल का? एवढं पुरेसं आहे का? काय वाटतं आपल्याला? असुरक्षितता वाटणं प्रचंड स्वाभाविक आहे. ती असुरक्षितता फक्त देशमुख कुटुंबालाच नाही तर जे जे कोणी या सगळ्यांमध्ये आवाज उठवलेले लोक आहेत त्या प्रत्येकाच्या जीविताचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार आहे, हे कृपया समजून घ्या. मोक्का लागण्यासाठीची जी मानकं असतात त्या मानकांमध्ये मागच्या 10 वर्षाचा इतिहास आणि 6 महिन्यात 2 गुन्हे झालेले नाहीत ना. अहो, जिथे 15 गुन्हे दाखल आहेत, 15 गुन्हे दाखल असून सुद्धा विशेष
एवढे सगळे व्हिडिओ रेकॉर्डिंगचे पुरावेच्या पुरावे माध्यम दाखवत आहेत आणि तरी सुद्धा जर गुन्हा दाखल केला जात नसेल तर हे तो देवेंद्रजींची इच्छा असंच याला म्हटलं पाहिजे. कारण तुम्ही ठरवून तुमच्याकडे सगळे पुरावे असताना, बरं तुमच्याच पक्षाचे आमदार ते सगळे पुरावे जगजाहीर करत असतानाही तुम्ही जर ते करत नसाल तर मग हा तपास प्रभावित होत आहे का? मग तपास प्रभावित करणाऱ्या यंत्रणा कोणत्या आहेत? मग तपास प्रभावित करणाऱ्या व्यक्ती जर राजकारणात समाजकारणात असतील तर त्यांचे अधिकार क्षेत्र थोडे कमी करावे लागेल का? मला वाटतं या सगळ्यांच्या संबंधाने निर्णय घेण्याची जी भूमिका आहे ती देवेंद्रजींची आहे. हे म्हणून चालणार नाही की अजितदादांनी तो निर्णय घेतला पाहिजे. मंत्रिमंडळात कोण असावं की नसावं याचा सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आधी तुम्ही समाविष्ट करून घेता, तुम्हीच आधी अभय देता, संरक्षण देता आणि तुम्हीच नंतर लोकांच्या भावनेशी खेळता, हे योग्य नाही. आणि आता जर काही धनंजय देशमुखांना जर काही त्यांचं बरं वाईट झालं तर ही फक्त एकट्या देवेंद्रजींची हार नसेल तर महाराष्ट्राची आबरू चव्हाट्यावर येईल यामुळे. धन्यवाद सुषमाताई, तुमची प्रतिक्रिया आणि तुमचं म्हणणं कळलं. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण पाहतोय ही दृश्य मनोज जरांगे सध्या मस्साजोगच्या या संपूर्ण आंदोलनामध्ये धनंजय देशमुख यांना वारंवार विनवत आहेत की आपण हे आंदोलन थांबवावं आणि खाली यावं, कारण या सगळ्या आंदोलनामुळे आणि त्यांच्या या भूमिकेमुळे आता कुठल्याही पद्धतीची सरकारकडनं प्रतिक्रिया येत नाहीये. परंतु आंदोलनाच्या पातळीवरती जी जोखीम घेतलेली आहे धनंजय देशमुख ती पाहता आता पोलिसांकडनं आणि त्याचबरोबर मनोज जरांगेंकडनं सुद्धा आवाहन सातत्याने करण्यात येत आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आणि प्रामुख्याने वाल्मिक कराड यांच्यावरती हत्येचा गुन्हा दाखल करावा आणि तसंच मकोक्का अंतर्गत इतर गुन्हेगारांबरोबरच वाल्मिक कराडलाही समाविष्ट करण्यात यावं, ह्या मागणीसाठी आज हे तीव्र आंदोलन पत्करलेलं आहे धनंजय देशमुख यांनी आणि त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ सुद्धा त्यांच्या सोबतीला ठिय्या धरून बसलेले आहेत. मनोज जरांगे सुद्धा घटनास्थळी पोहोचलेले आहेत. या बाबतीमध्ये सरकारने कुठेतरी आपली निराशा केलेली आहे. हे आंदोलन आपल्यालाच हातात घ्यावं लागेल अशा पद्धतीचे उच्चार मगाशी मनोज जरांगे यांनी काढले. मुळामध्ये हा सगळा प्रकार सुरू झालेला होता 9 डिसेंबरला जेव्हा सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हा अत्यंत निर्घृण पद्धतीने, क्रूर पद्धतीने आणि अक्षरशः महाराष्ट्राला लाजवेल, काळीमा फासेल अशा पद्धतीचा हिंसाचार करून ही हत्या घडलेली होती. त्यामुळे या सगळ्या हत्येबद्दल ग्रामस्थ आणि त्याचबरोबर मस्साजोगचे लोक हे अतिशय तीव्रपणे त्वेषाने आता न्यायाची मागणी सातत्याने करतात. आपण पलीकडचे जाऊ शकतो ना राव, धरून पुढे नाही जाऊ शकत पाटीलला, सरळ अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर हे सत्र सातत्याने चालू आहे. आणि या क्षणी मात्र धनंजय देशमुख हे खाली येतात का याकडे सर्वांचं लक्ष आहे. याच पद्धतीचं आवाहन आता सर्वांकडनं सातत्याने केलं जात आहे. हा सगळा प्रकार जो 6 डिसेंबरला सुरू झाला होता, एका खंडणीच्या प्रकरणामध्ये मारहाण केलेली होती सुरक्षा रक्षकाला अवादा प्रकल्पाच्या अखत्यारीमध्ये आणि प्रतीक घुले आणि सुदर्शन या 2 व्यक्तींनी नंतर संतोष देशमुखांचं अपहरण करण्याचा या सगळ्या घटनेवरनं प्लॅन केला. अपहरण करून 9 तारखेला त्यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आलेली. तसंच 10 डिसेंबरला जयराम साठे आणि महेश केदार या 2 आरोपींना अटक झाली. तसंच 12 डिसेंबरला सुदर्शन घुलेला अटक झाली. विष्णू चाटेला 18 डिसेंबरला अटक झाली. 4 जानेवारीला सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातनं अटक झाली. आणि तरी सुद्धा वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर आता त्याच्यावरती मकोक्का लावा. गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सोबत आहेत आणि आता तिथे गोविंद सध्या नक्की काय चाललंय? अनेक लोक पुन्हा एकत्र येत आहेत, कशा पद्धतीच्या घटना तिकडे घडतायत? गोविंद, काय सांगाल? हे प्रतिकात्मक आंदोलनाचा प्रकार आहे. या ठिकाणी महिलांनी साड्या हातामध्ये धरल्या आणि असं म्हटलं की जर प्रशासनाकडनं कोणतीही व्यवस्था या ठिकाणी होणार नसेल तर आम्ही साड्या धरायला तयार आहेत. साड्यावरती काय नेमकं आपण त्यांच्याशी चर्चा करू. काय आंदोलन आहे? प्रतिकात्मक सरकारकडे काय नाही, काय नाही, त्यांचा प्रश्न आणली नाही, काय नाही,
खरं आपण बघतोय की या ठिकाणी हे आंदोलनाचा एक भाग म्हटलं पाहिजे. मनोज जरांगे पाटील सुद्धा या ठिकाणी आता टाकीच्या दुसऱ्या बाजूला आलेला आहे, जिथून वर जाण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र प्रशासन वर जाणं शक्य नाही, कारण आपल्याला माहित आहे या ठिकाणी जी वर जाण्याची सीडी आहे ती काढून घेण्यात आली आहे. मात्र मनोज जरांगे पाटील सातत्यानं प्रयत्न करतात की त्यांचा दुसऱ्या टाकीवरती जिथून संपर्क होऊ शकतो अशा टाकीवर ते जाण्याचा प्रयत्न करतात. आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आलेले आहेत. आपण बघतोय त्यांना असं वाटतं पाटील शक्य आहे, पण शक्य आहे संपर्क होणं. मला वर जा, मला त्यांचा चेहरा दिसणं लय गरजेचं आहे. मी खाली घेतो. मग फोनवरती संपर्क झाला. फोन बंद केला म्हणतात आता. मी 3दा बोललो, 4दा. प्रशासनाचे लोक आहेत. तुम्हाला हात जोड. आपण बघतो या ठिकाणी धनंजय देशमुख चर्चा करतायत. या ठिकाणी धनंजय देशमुख हे चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एसपी साहेबाला बोलवा रे इकडे. एसपी साहेब वर एसपी साहेब वर आहेत का खाली? त्यांना इकडे इकडे बघ खाली. इकडे बघ ना, इकडे बघ. एसपी आले तर सरकार बाजू. तुम्ही मागे सरकार. ए पोरा, ए इकडे बघ, इकडे बघ ना तू. खाली बघ यार, मी हात जोडतो. इकडे बघ खाली, खाली बघ म्हणा त्याला. खाली बघ म्हणा, खाली बघ. हे एसपी साहेब आले, जबाबदारी घेताय सगळी. तुम्ही फोन चालू करा फक्त 1 मिनिट. 1 मिनिट फोन तर चालू करा रे. एसपी साहेब आम्ही अरे मी सांगतो ना सगळं. फोन चालू करा तुम्ही आधी. लावर ते फोन आता. अरे दादा मी सांगतो ना, बोला. ए माझं नाही ऐकायचं का? बोला. त्याला चालू केला का? संदीप नंबर आहे. संदीप नंबर आहे. संदीप मी जातो ना. 1 मिनिट द्या. 1 मिनिट. लागला. दे त्यांच्याकडे, दे. बोलायला सांग. अरे बाबा मसांग बोलायला सांग धनुभाईला. धनुभाईला मसांग बोलायला सांग आधी. धनुभाईकडे फोन दे आधी. ऐका, मी एसपी साहेबाकडे फोन देतो. मी हात जोडतो बाबा. मला मी पाय पडतो ना यार तुमच्या. मी सगळं करू घेतो. साहेब जबाबदारी घ्या. साहेबाला बोला तुम्ही. तिचं जाऊ द्या. साहेबाला बोला तुम्ही. साहेबाला बोला तुम्ही. त्यांच्याशी बोला. या ठिकाणी स्वतः मनोज दादा त्यांना खाली येण्यासाठी आप नीचे आओ ना. मनोज दादा त्या ठिकाणी धनंजय भाऊला या ठिकाणी आप नीचे आओ, मैं आपको पूरा समझाता हूँ. आप नीचे आओ, मैं आपको पूरा समझाता हूँ. अरे माझं नाही ऐकायचं नहीं, तुम्हाला. अरे आप मेरा सुनो ना. मैंने आपको पहले दिन आपके मैं आके मिला था ना. नहीं, मैं आपको उस ऑफिस में भी आपको सब समझाया था. मैं आपको ऑफिस में भी समझाया था. आप आओ तो सही. आप कहो तो मैं ऊपर आता हूँ. मैं आओ तो सही. आप आओ ना. आप नीचे आओ, मैं समझाता हूँ ना. मैं समझाता हूँ आपको. तिला नका जाऊन दे वर. आप आओ, आप आइए ना. धनंजय जी आप आइए ना. मैं आपको समझाता हूँ, पूरा समझाता हूँ. तिला नका जाऊन दे वर. आप एक बार नीचे तो आओ. 1 मिनिट. हा मी बोलतो सर त्याला. बोला ना, मी सगळं ए, ऐका रे, त्याच्याकडे धनुभाईकडे फोन द्या. धनुभाईकडे फोन घे. अरे बाबा माझं नाही ऐकायचं तुम्हाला. मग तुम्ही खाली या. काय करता येईल ते करू आपण. एसपी साहेबांनी तर तुम्हाला जे पाहिजे दिवसभरात करून घेऊ. आज साहेब दिवसभरात सगळं करून ठीक आहे ना. घ्यायचं. हा, एसपी yes, साहेब यावं, नीचे या. 1 मिनिट ऐका. आपण मी इथेच आहे. आणि सरकारचं पण प्रतिनिधी बोलवा. मी फोन केलेला आहे त्यांना. आज तुम्ही खाली या. इथं बसून करून घेऊ, सगळं करून घेऊ म्हणते एसपी साहेब. या खाली तुम्ही खाली या. करून घेऊ म्हणले तर पुरा वर जा. नाही ऐकलं वर जा. बस का आता. बस का. आणि या खाली 1 मिनिटाच्या आत खाली. माझं नाही ऐकायचं तुम्हाला. 1 मिनिटात खाली या. आता नका थांबू. ते सगळं करून देतो म्हणजे नाही गेल्यावर पुन्हा वर जा. साहेब तुम्ही नाही केलं तर पुन्हा वर तुम्ही या ना. या खाली या म्हणते ते. या सगळं करून देत. अरे माझं नाही ऐकायचं तुम्हाला.
SP साहेब चूक नाही ना, हे मान्य आहे तुम्हाला. मग तुम्ही खाली या, ते सगळं करून देत. ऐका माझं, ऐका एक मिनिट, माझं एक मिनिट ऐका फक्त. माझ्या हात जोडून विनंती तुम्हाला. SP साहेबांनी सांगितलं CIDचे अधिकारी बोलवतो, SITचे बोलवतो, ते सगळे बोलवतो, सरकारचं पण प्रतिनिधी बोलवतो. तुमचं जे असेल ते सगळं मान्य करतो. स्वतः SP साहेब म्हणले तर मीडिया समोर बोलतायत ना. तुम्ही खाली नाही केलं पुन्हा वर जा. बस का? माझा शब्द ऐका, 1 मिनिटात खाली आहे. वय आली इथं, तुम्हाला सांगतो, समजून घ्या. लेकरू येते, माझा शब्द नाही ऐकायचा तुम्हाला. आणि या खाली, 1 मिनिट लागून देऊ नका. या लगेच. कुणाला? त्यांच्याकडे SP साहेबाकडे फोन देतो. लगेच ऐकतोय तुम्ही. त्यांना खाली घेण्यासाठी ते लोक बोलून घ्या, कोण पाहिजे. बोला केलं ठीक. आला. येतो म्हटले पाटील. येतो मी. काय म्हणणं काय? त्यांचं म्हणणं माझं ऐकून घेत नाही. SP साहेब ऐकून घेत आहेत असंही म्हणणं आहे त्यांचं. पण काय माहिती दिली जात नाही. SITतून देत नाही, CIDतून देत नाही. सरकारनं सांगितलं होतं की आम्ही 302 मध्ये घेऊ, खंडणीमधले पण आणि ते पण. तर आता SP साहेबांनी शब्द दिलाय ना. आता मी सरकार प्रतिनिधी पण बोलवतो, SITचे CIDचे बोलवतो. सरकार करत नाही, तपास यंत्रणा काम करत नाही. काम करतायत तर आरोपीला अटक करतायत तर सरकार त्या मोक्यामध्ये घेत नाही, 302 मध्ये घेत नाही. परत त्यांना माहिती दिली जात नाही. का दिली जात नाही? आता SP साहेबाच्या वरती त्यांना विनंती केली. अरे यायला ना बाबा, यायला माणूस महत्वाचा रे. त्या काय राव, काही गरज नाही त्या गाडीची. फायर ब्रिगेड गाडी आली. फायर ब्रिगेडची गाडी आली आहे. या ठिकाणी आपण बघतोय की फायर ब्रिगेडची गाडी सुद्धा मागवण्यात आलेली आहे. कारण ज्या पाण्याच्या टाकीवरती धनंजय देशमुख आणि काही तरुण बसलेले आहेत, तिथली शिडी काढून घेण्यात आली आहे. त्यामुळे वर जाण्याचे सगळे मार्ग बंद आहेत. अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने आता एक फायर ब्रिगेडची गाडी बोलवली आहे. ज्या फायर ब्रिगेडच्या गाडीवरून पोलिसांना वर जाणं शक्य होईल. आणि धनंजय देशमुख यांना खरं तर आव्हान केलं जात आहे. स्वतः मनोज जरांगे पाटील आव्हान करतायत. दुसरीकडे बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक हे सुद्धा त्यांच्याशी फोनवरती दोन वेळा बोलले आणि ते सांगतात की सगळे तुमच्या मागण्या पूर्ण होतील, पण तुम्ही खाली या. आणि प्रशासनाने आता धनंजय देशमुख यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी फायर ब्रिगेडची गाडी सुद्धा या ठिकाणी बोलवलेली आहे. आणि फायर ब्रिगेडची जी गाडी आहे ती या ठिकाणी लावली जाते आणि प्रयत्न केला जातोय की धनंजय देशमुख यांच्यापर्यंत कर्मचारी पोहोचतील आणि त्यांना खाली घेण्यासाठी प्रयत्न करतील. पण आपण दुसरं दृश्य मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय की या ठिकाणी वैभवी देशमुख, जी संतोष देशमुख यांची मुलगी आहे, ती सुद्धा या पाण्याच्या टाकीवरती एका शिडीच्या ठिकाणावर बंद होते तिथे जाऊन उभा टाकलेली आहे. म्हणजे अख्खं देशमुख कुटुंबीय या आंदोलनामध्ये सहभागी झालंय. यापूर्वी सांगण्यात आलं होतं की देशमुख कुटुंबीय यामध्ये सहभागी होणार आहे आणि तेच दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे की वैभवी देशमुख, संतोष देशमुख यांची मुलगी ही सुद्धा आता त्या पाण्याच्या टाकीवरती चढलेली आहे. आणि जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही, अशीच भूमिका, या भूमिकेवरती हे कुटुंब ठाम आहे. आणि आपण बघतो या ठिकाणी की कशा प्रकारे घोषणा दिल्या जात आहेत आणि प्रशासनाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली जाते. तर दुसरीकडे प्रशासन मात्र वर जाण्यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते चालू ठेवलेत. आणि या ठिकाणी फायर ब्रिगेडची एक गाडी आली आहे, ज्या गाडीवरती कदाचित शिडी आहे, ज्या शिडीवरून वरती कर्मचारी पाठवणं सोपं होईल आणि धनंजय देशमुख यांच्याशी 1 to 1 संवाद होईल. कारण आतापर्यंत जो धनंजय देशमुख यांच्याशी संवाद झालाय तो केवळ मोबाईलवरून झाला होता. सातत्यानं मनोज जरांगे पाटील हे धनंजय देशमुख यांच्याशी बोलत आहेत, त्यांना खाली येण्याचं आवाहन करतायत. मात्र धनंजय देशमुख ठाम आहेत. जोपर्यंत त्यांना या तपास अधिकारी भेटायला येत नाही किंवा या यंत्रणेतला कोणी माणूस भेटायला येत नाही तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही, अशी पवित्रा त्यांनी घेतला होता. आणि आता अख्खं देशमुख कुटुंबीय हे या आंदोलनामध्ये सहभागी झालंय. स्वतः वैभवी देशमुख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की जी मागच्या अनेक दिवस जे आंदोलन संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी उभारली गेली त्या व्यासपीठावरती आपल्याला वैभवी देशमुख ही न्याय मागताना पाहायला मिळत होती. तीच वैभवी देशमुख आपल्याला आता या ठिकाणी आपल्या वडिलांसाठी पाण्याच्या टाकीवरती चढलेली आहे. आणि जी मागणी केली जाते की वाल्मिक कराड यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल करावा, त्यांच्यावरती मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी. आणि याच मागणीवर ती देशमुख कुटुंबीय ठाम आहे. काही वेळापूर्वी धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवरती येऊन बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. आता मात्र ते पुन्हा जाऊन बसलेत. फोन आता बंद आहे. आता कुठल्याही स्वरूपाचा धनंजय देशमुख यांच्याशी संपर्क होत नाही आहे. मनोज जरांगे पाटील हे मात्र पाण्याच्या टाकीखाली मागच्या 1 ते 1.5 तासापासून उभा आहेत आणि सातत्याने मागणी करतायत
की धनंजय देशमुख यांना खाली येण्याचं आव्हान करतायत. मात्र धनंजय देशमुख हे त्यांच्या आंदोलनावरती ठाम आहेत. धनंजय देशमुख हे त्यांच्या मागणीवरती ठाम आहेत. आणि केवळ धनंजय देशमुख नाही तर धनंजय देशमुख यांचं कुटुंबीय, संतोष देशमुख यांचं कुटुंबीय हे या ठिकाणी जमायला सुरुवात झाली. आपण बघतोय की वैभवी देशमुख आपल्याला या ठिकाणी उभा असलेली दिसते. त्यांच्या घरच्या महिला सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि केवळ देशमुख कुटुंबीय सुद्धा नाही तर मसाजोगचे नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमले, ज्यामध्ये महिलांचा मोठा सहभाग आहे. आणि या महिला सातत्यानं मागणी करतायत, प्रशासनाच्या विरोधामध्ये घोषणा दिल्या जात आहेत. आणि वाल्मिक कराड यांना अटकेच्या मागणीवरती हे सगळे आंदोलक ठाम असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जाऊया आपण, कारण त्यांनी पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केलाय धनंजय देशमुख यांच्याशी. आपण बघूया. हा मग लावा तुम्ही शिडी तर लावा ना. तुम्ही मी काय म्हणतो SP साहेबाला इकडे घ्या रे. SP साहेबांनी तुम्हाला शब्द दिलाय सगळे बोलवतात म्हणून, बोलले का नाहीत? मग तुम्ही खाली या. मी सोबत आहे ना त्यांच्या, मी सोबत आहे ना त्यांच्याच. तुम्ही इकडून या, लावा ती शिडी लवकर. हा हा मग अरे बोलवतो म्हणले ना ते, CID वाल्याला बोलवतो म्हणले. केली हो तुम्ही फोनवर बोला. हा 1 मिनिट बोला त्यांना, ते इथं येतील. तुम्ही खाली या, चर्चा करू आपण इथं आल्यावर. तुम्ही अगोदर त्यांना बोला SP साहेबाला. हॅलो, हां मी बोलून घेतो. तुम्ही तुम्ही CD विडी लावा ना, सगळ्यांना बोलवलेले आहेत. त्या केजमध्येच आहे सगळे, तुम्ही या खाली या. अरे ते CIDचे जो आयोग आहे ते इथेच आहे, मी त्यांना बोलवतो. तुम्ही खाली या. तर मी आहे ना इथे, SP बोलतो ना मी. तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना, मी बोलतो ना इथे. यावा ना तुम्ही, या लवकर या. तुम्ही तुमची शिडी लावा, तुमची शिडी लावा. आता तुम्ही खाली SP साहेब. कोण आहे रे? कोण आहे रे? या खाली या तुम्ही, लावा शिडी. बघूदर मला थांबा, गडबड करू नका. थांबा, थांब ना. मग माझं कुठे जायचं? गडबड एवढा करता. शांत बसा रे, शांत बसा. लावारती फोन पुन्हा. सरकार मग तुम्हाला सरकार पुढे जावं लागलं. थोडं दादा, थोडं लावा रे. फोन लाव रे. आवाज द्या रे. लावा रे. अरे राव, तुम्ही असं का करायला? असं का करायला? पुढं आणायला गेले तिथं उचलताना दिसू नये का टाकताना? सरकारला वातावरण जिथं राहायचंय विनाकारण. पुढे गेले शिडे आणायला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.